माझा मितवा मालिकेचा आजचा भाग खूपच जास्त इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. सगळ्यात आधी आपण पाहतो की आकाश आणि त्याचसोबत ईश्वरी किचनमध्ये असतात. आकाश ईश्वरीला त्या नम्रता आणि त्याच्या लग्नाबद्दल बोलायला सांगणारच असतो. तेच आता सुप्रियाचा ईश्वरीला कॉल येतो. सुप्रिया ईश्वरीला म्हणत असते की मी आणि बाबा एका महिन्यासाठी अक्कलकोटला जात आहोत. मग आता 1 महिन्यासाठी? आई, का गं एवढा लेट? काय झालं आहे? त्यावर ना मी या सगळ्यात ना लवकरात लवकर बाहेर पडावे, सगळ्या काही गोष्टी नीट व्हाव्या यासाठी स्वामींकडे मी प्रार्थना केली होती आणि म्हणूनच मग आता स्वामींची सेवा करायला आम्हाला 1 महिन्यासाठी जायचं आहे. अच्छा, मग आता इथे नमुताई एकटीच असणार आहे ना? मग नमुताईला पण घेऊन जा ना सोबत. आकाशची मजा घेण्यासाठी इशू मुद्दाम बोलत असते. त्यावर सुप्रिया म्हणते की अगं तू बरी तर आहेस ना, नमूला कसं घेऊन जाणार? इथे तिचं क्लाउड किचन आहे, बाकीही कामं आहेत, मग ती नाही येणार आमच्यासोबत 1 महिना तिथे. हो हो बरोबर, मग ठीक आहे, इथे आहे ना नमुताई, मी जाऊन तिला कधी कधी भेटेल का, तिलाच इथे घेऊन येऊ असंही आता म्हणत असते. पण सुप्रिया म्हणते नाही, एवढ्या लवकर तिला तिथे घेऊन जायचं नाही, लग्नाच्याच आधी ते बरोबर वाटत नाही असंही आता ती म्हणत असते. मग तेव्हा आईला इशू म्हणते की ठीक आहे, अधूनमधून मी आहेच आणि आकाश भाऊजीसुद्धा आहेतच की, आम्ही घेऊ कायची. पण मग सुप्रियाला विचार असतो तो म्हणजे शुभंकरचा. शुभंकर इकडेच एकटा असणार आहे, तीच जरा काळजी वाटते. मग आता इशूही म्हणते की हो गं, तोही असणारच की, पण आता मी विचार केला आहे की त्याचं काहीतरी आहे ना, त्याची सोय करावी, कारण त्याला घरात ठेवून उपयोग नाही असंही सुप्रिया आता म्हणत असते. हो हो आई, बघ लवकरात लवकर प्रयत्न कर. दुसरीकडे आता पाहायला मिळतं की जो शुभंकरने आता फोटो लावलेला असतो नम्रताचा, आणि नम्रताचा फोटो लावून तो स्वतःच्या अंगावर ना समोर उभा राहून चाबकाचे फटके मारून घेत असतो. का तर नम्रता आणि आकाशची जवळ त्याला सहन होत नसते आणि म्हणूनच तो म्हणत असतो की एवढा त्रास होतो ना मला की मी तुला काय सांगू, तरीसुद्धा ना मी हे सगळं सहन करतो फक्त तुझ्यासाठी. पण त्या आकाशला तुझ्यापासून मी लवकरात लवकर लांब करणार आहे असंही काहीसं एकटंच आता तो बडबडत असतो. तेव्हाच ना आता त्याला म्हटलं जात असतं की काय चाललं आहे ना, की माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि हे प्रेम कधीही कमी होणार नाही आहे, आणि आता आता तर उलट ते प्रेम आहे ना वाढत जाणार आहे असंही आता म्हटलं जातं. तो जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलत असतो ना, तेव्हा त्याच्या अंगावर चाबकाचे फटके सगळे दिसत असतात आणि तो समोर फोटो लावलेल्या नम्रताकडे एकटक पाहत असतो, तिच्या जवळही जात असतो. इकडे आता पूर्ण आतमधून फ्रेश वगैरे होऊन अर्णव आलेलाच असतो. मोबाईलमध्ये काहीसं काम असतं, केस वगैरे पुसून झाल्यानंतर त्याने स्वतःचं टॉवेलला असंच फेकून दिलेलं असतं. ते डायरेक्ट जातं ते म्हणजे इशूच्या डोक्यावर जाऊन पडतं. इशू म्हणत असते की हे सगळं काय आहे, तुम्हाला कळतंय का? एकतर माझा हात असा तुटलेला आहे, त्यात मी माझे केस कसे कसे स्वतःच एकटे सेट करते आणि आता तुम्ही माझे सगळे केस विस्कटून टाकले, काय करताय तुम्ही हे सगळं असं बोलून ईश्वरी भडकलेली असते. मग आता अर्णव म्हणतो की ठीक आहे, सॉरी बोलून होतं का? नाही सॉरी बोलून कोणत्याच गोष्टी होत नाही, तुम्ही हे सगळं चुकीचं करता. मग आता अर्णव स्वतःच्या हातानेच ईश्वरीचे केस जे आहेत ते व्यवस्थित करून देत असतो. तेव्हा ईश्वरी आता अर्णवकडे पाहतच राहते. तिला तर आता कळतच नसतं की अर्णव सर इतक्या रिलॅक्स कसे काय होऊ शकतात. म्हणजे आपण इतक्या जोरजोरात त्यांना बोलतोय तरीसुद्धा इतके शांत आहेत ते. मग आता अर्णव आहे ना तिचे हळूच केस जे आहेत ना ते विंचरूनसुद्धा देतो फणीने. मग आता तिचे केस विंचरून दिल्यानंतर ती त्याच्याकडे पाहत असते, कारण हे सगळं इशूसाठी जरा नवीन होतं. जो भडकूचंद नेहमी भडकायचा, आज चक्क तो इतका प्रेमळ कसा काय वागतोय हा प्रश्न देखील तिला पडलेला असतो. तर इथे मात्र आता इशूवर भरभरून प्रेम करायचं हे मात्र अर्णवने ठरवलेलं होतं आणि त्यामुळेच अर्णवना ईश्वरीसाठी सगळ्या काही गोष्टी करत होता. ईश्वरीचे केस वगैरे त्याने व्यवस्थित सेट करून दिलेले होते. ईश्वरी म्हणते की तरीसुद्धा ना तुम्हाला तुमच्या कोणत्याच कामाची ना शिस्त नाही आहे, तुमच्यामुळे ना या सगळ्या काही गोष्टी ना ह्या विस्कटत आहेत, नीट करत जा, मी तुम्हाला आधीच सांगते असंही ती आता बोलत असते. अर्णव म्हणत असतो की ठीक आहे, नाहीतर बघा मी तुमच्याशी बोलणार नाही. चालेल ठीक आहे,
मग आता तुम्हाला थोडी फरक पडतोय मी बोलू अथवा न बोलू, तुम्हाला काहीच वाटत नाही, मला माहिती आहे. मग आता तिकडनं अर्णव जो आहे तो निघून जातो. दुसरीकडे आता नमू आणि आकाश हे दोघंही जण रात्रीच्या वेळेला गप्पा मारत असतात. त्याच वेळेला नमूने आकाशला सांगितलेलं असतं की आई बाबा 1 महिन्यासाठी जात आहेत. नमू आणि आकाश फोनवर बोलत असतात. ते सगळं बोलणं ना इकडे उभं राहून हा बाहेर शुभू ऐकत असतो. शुभूने अक्षरशः सगळं बोलणं ऐकलेलं असतं आणि काय काय प्लॅनिंग आहेत ना ते आता शुभूच्या लक्षात येतात. तेच शुभूच्या मागे आता उभी असते सुप्रिया आणि सुप्रियाने शुभूला हात लावलेला असतो. त्याबरोबर शुभू घाबरतो. आता नम्रता फोनवर बोलत असते पण सुप्रिया विचारते की अरे तू काय करतोयस इथे. त्यावर तो म्हणतो की खरं तर ना मी बोलायला आलो होतो नमूसोबत, पण नमूचं काय आपलं फोन चालू आहे, मग आता मी तरी काय बोलणार ना, कशाला उगाच तिला डिस्टर्ब करायचं, म्हणून मी आता इथून चाललोच आहे असं बोलून तो आता जातो. पण इकडे ना सुप्रियाला या सगळ्या काही गोष्टी ना कुठेतरी खटकत असतात. म्हणजे हा शुभू नम्रताच्या खोलीबाहेर काय करत होता, त्याचं काय चाललं होतं, या गोष्टी ना कुठेतरी मनाला त्रास देत असतात. इकडे आता अर्णव गाढ झोपलेला असतो कारण दिवसभर कामाचा लोड आणि ह्या सगळ्या काही गोष्टी. पण त्यातच ना आता अर्णवच्या बाजूला ईश्वरी बसलेली असते आणि अर्णवच्या केसावर ना ती अलगदपणे प्रेमानं हात फिरवत असते आणि ती म्हणत असते की ठरवलं तुमच्याशी जास्त वेळ बोलायचं नाही, पण त्या सगळ्या काही गोष्टी शक्यच नाही होत, का माहीत नाही कसं, पण या सगळ्या काही गोष्टी आता ईश्वरी बोलत असते. ईश्वरी जेव्हा हे सगळं काही बोलत असते ना तेव्हा ती झोपलेल्या अर्णवकडे एकटक बघत असते. जी आता अर्णवकडनं नजर काही हटत नसते. ती म्हणत असते की विचार करते मी तुमच्याशी भांडायचा, तुमच्याशी बोलायचं नाही, पण नाही होतो. या तुमच्या भोळ्या चेहऱ्यामागे ना खरंच ना किती क्यूटपणा लपलेला आहे असं ईश्वरी बोलत असते आणि त्याच्या डोक्यावर ना मायेनं हात फिरवते. दुसरीकडे आता सुप्रियाच्या मनामध्ये अनेक प्रश्न फिरत असतात. सुप्रिया तोच विचार करत असते की हे सगळं काही काय होतंय, कुठेतरी ना ह्या गोष्टी बघायला हव्यात, हे थांबायला हवं असंही वाटत असतं. कारण तिच्या मनामध्ये तेच सगळे प्रश्न घोंगावत असतात. कारण तिला कळलेलं असतं की सुप्रिया विचार करत असते कारण शुभूला तिथे ठेवून उपयोग नसतो. नम्रता एकटी आणि मग शुभू, मला काही झालं तरीसुद्धा शुभंकरशी बोलायला हवं असाही विचार ना आता सुप्रियाच्या मनामध्ये येऊ लागलेला असतो. पण जर मी त्याला बोलायला गेले तर त्याचा चुकीचा अर्थ त्याने काढायला नको, नाही पण बोलायला तर हवंच ना असंही आता सुप्रिया ठरवते. तर इकडे एकटाच शुभू बसलेला असतो आणि तो आता लग्नाची पत्रिका तयार करत असतो त्याची आणि नम्रताची, आणि ते सगळे जे काही पत्रिकेवरचे मायने असतात ते सगळे काही तो लिहित असतो. आणि तेवढ्यातच ना तिथे आता सुप्रिया आलेली असते. सुप्रिया तिकडे येऊन शुभंकरला म्हणते की काही कामात चाललं आहे का, मला जरा तुझ्याशी बोलायचं होतं, बोल ना, काय झालं आहे काकू. मग आता सुप्रियाला जेव्हा तो हे म्हणतो तेव्हा सुप्रिया त्याच्या बाजूला बसलेली असते आणि तेव्हाच सुप्रिया त्याला म्हणत असते की मी आणि काका हे दोघंही जण ना 1 महिन्यासाठी अक्कलकोटला जात आहोत. अरे वा, खरंच छान आहे, अक्कलकोटला जात आहे का, ओके निश्चिंत जा, काळजी करू नका. मग निश्चिंत जा ते नाही, म्हणजे इथे नमू आणि तू, हो हो नमू आणि मी ना एकदम ॲडजस्ट करू, काळजी करूच नकोस काकू तू, असंही आता तो बोलत असतो. पण तेव्हाच इकडे आता सुप्रिया म्हणत असते की मला तेच बोलायचं आहे, आम्ही इथे नसताना तुम्ही दोघंच असणार आहात आणि मग एकाच घरात दोघंही जण ते बरोबर वाटत नाही ना. म्हणजे माझा तुझ्यावर तसा विश्वास आहे, पण बाकीचे लोक बघणारे काय विचार करतात की घरात कोण नाही आहेत आणि दोघं राहतात, मग ते त्या दृष्टिकोनातून चांगलं वाटत नाही ना. त्यापेक्षा तू काही दिवस इंदोरला जातोस का किंवा एखाद्या तुझ्या मित्राच्या घरी वगैरे जाऊन राहतोस का, तसं केलंस तर बरं होईल. मग आता इतकंच ना, त्यात काय एवढं, बघा मी तुला रागवून बोलत नाही आहे, तू पण चिडू नकोस, मला माझं म्हणणं होतं ते मी तुझ्यासमोर मांडलं. ठीक आहे ना काकू, मी करतो माझी सोय माझ्या मित्राकडे वगैरे, त्यात काय एवढं, मी करेन ॲडजस्ट, पण तुम्ही आल्यावर मला कॉल करा, मग मी पुन्हा येईन असंही तो आता म्हणत असतो. तेव्हा आता कुठे जाऊन सुप्रियाच्या जीवात जीव येतो. सुप्रिया म्हणत असते की बरं झालं बाबा तू आम्हाला समजून घेतलं, नाहीतर मला टेन्शनच आलं होतं. काय काकू तू पण एवढंच का, असंही बोलून आता तो तिकडनं बाजूला होतो. इकडे मात्र आता तो सुप्रियाचा रागराग करत असतो, कारण तो आता म्हणत असतो की हे देशमुख मेन्शन बांधायला तुम्हाला सगळ्यात जास्त पैसे ना आम्ही दिले होते, माझ्या वडिलांनी या पैशांची सोय केली होती, तेव्हा तुम्ही हे सगळं काही बांधू शकलात
आणि आता वर वर आम्हाला दाखवताय का अरेरावी करून, असंही आता तो एकटाच बडबडत असतो. तू ना मला आणि माझ्या नमूला माझ्यापासून लांब करतेस, असंही आता तो एकटाच बडबडत बोलत असतो. त्याला खूप जास्त राग येत असतो आणि तो सगळा राग ना अशा पद्धतीने तो आता काढत असतो, कारण त्याला नमूपासून लांब केलं जात असतं, कारण त्याला आकाश आणि नम्रताला लांब करायचं असतं, पण सुप्रियाने तर ह्यालाच लांब केलेलं असतं, याचा काटाच काढलेला असतो आणि त्यामुळे ना त्याला त्रास सहन होत नसतो. दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की तो त्याच्या लग्नाची पत्रिका तयार करत असतो, कारण त्यालासुद्धा ना आता ह्या सगळ्या काही गोष्टींमध्ये एकदम व्यवस्थित सगळं अरेंज करायचं होतं. तेव्हाच दुसरीकडे आता आई निघालेली असते. तेच नमू आईला सगळ्या काही गोष्टी भरून देत असते. आईला सांगत असते की बघ, तुमच्या दोघांचे चार्जर घेतलेस, मोबाईल घेतले आहेस, बाकी सगळं झालं आहे ना, बॉटलही बघ भरून दिली आहे. हो 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 कळतं आहे मला. अगं पण तुलाही मी सांगते हां, क्लाउड किचनचे दिवे उगाच चालू ठेवू नकोस आणि नळही बंद करून येत जा, माहिती आहे ना. हो हो आई, मी घेते काळजी, तू काळजी करू नकोस. आणि शुभूची व्यवस्था ना मित्राकडे झालेली आहे त्याच्या, त्यामुळे तुला इथे एकटीलाच राहायचं आहे, त्यामुळे घराकडे नीट लक्ष दे, सगळी अरेंजमेंट नीट कर, कारण का घर आणि क्लाउड किचन तुला दोन्ही सांभाळायचं आहे, असंही तिला आता सांगितलं जातं. अगं आई, त्यापेक्षा तू एक काम का करत नाहीस गं? तू तिकडे जाण्यापेक्षा स्वामींनाच इकडे बोलवून घे ना, एवढं मला तू सांगत बसलीस ना म्हणून म्हटलं. त्यावर आता सुप्रिया म्हणते, गप्प बसा, खूप बोलायला लागलीस आजकाल नमू तू. मग दुसरीकडे आता सुप्रिया जी आहे ती ईश्वरीला कॉल करत असते. ईश्वरीला कॉल करून ती आता सगळ्या काही गोष्टी सांगणार असते की आता आम्ही निघणार आहोत वगैरे. इकडे आकाश आणि त्याचसोबत ईश्वरी बोलत असतात. तर ईश्वरी म्हणत असते की आईसोबत मी बोलणार आहे, म्हणजे सगळ्या घरातल्यांच्या समोरसुद्धा आणि आईसोबतसुद्धा. तेवढ्यातच त्या सुप्रियाचा कॉल आलेला असतो. सुप्रिया म्हणत असते की आमची तयारी झालेली आहे, आम्ही आता निघतोच आहोत. आणि ऐक ना, त्या शुभूचीसुद्धा ॲडजस्टमेंट झालेली आहे त्याच्या मित्राकडे, त्यामुळे त्याचंही काही कारण नाही, काळजी नाही. मग ईश्वरी म्हणते की ते तर एका अर्थी बरंच झालं, शुभूची सोय झाली ते, कारण तेच टेन्शन होतं दोघांनी एकाच घरात कसं ठेवायचं ते. हो हो आई, तू काळजी करू नकोस, मी अधूनमधून ना नमूला भेटायला येत जाईन आणि नमूची काळजी तू जास्त करू नकोस, हे देखील आता म्हटलेलं असतं. ओके ठीक आहे, नाही करत काळजी. मग जेव्हा या सगळ्या काही गोष्टी होतात ना, तेव्हा दुसरीकडे आकाश बाजूलाच उभा असतो. आकाशला आता कधी एकदा नमूला भेटतोय ना जाऊन असं होत असतं, कारण घरात कोणीच नाही आहे म्हणून त्याला आता तिला भेटण्याची ओढ लागलेली असते. तेच आता दुसरीकडे आता आकाश जो आहे तो ईश्वरीकडे हसून हसून बघत असतो. तर ईश्वरी मात्र आईला म्हणत असते की आई, तू आलीस ना परत तिकडनं की आपण लग्नाचं काहीतरी डिसाईड करूया हां. हो हो, मी तर तिथून आल्यानंतर लग्नाची बोलणी करायला थेट तुझ्याच घरी येणार आहे, कारण आता सगळे गैरसमज दूर झालेत, तर आता लग्न लांबणीवर लावायला नको, असंही आता तिचं म्हणणं असतं. दुसरीकडे आता आकाश भाऊजी, मला कळतं आहे तुम्हाला एकदम आनंद झाला आहे ना, मला माहिती आहे तुम्हाला आता जायचं आहे कोणाला तरी भेटायला म्हणून, पण मी सुद्धा येणार आहे तुमच्यासोबत. मग आपण आता त्या तिघांचंही प्लॅनिंग असं होत असतं की आपण दुपारी मूवीला जायचं, मग आपण तिघही जणं जाऊया, मग येईल ना मजा. हो हो चालेल ना, आपण करूया ना एन्जॉयमेंट. तेवढ्यातच ना आता तिथे अर्णव आलेला असतो आणि अर्णव म्हणतो की कुठे जायचं प्लॅनिंग सुरू आहे. त्यावर मात्र आम्ही ना मूवीला जाणार आहे दुपारी, मी, नमुताई आणि आकाश भाऊजी. मग तू कशाला जातेस का त्यांच्यामध्ये कबाब में हड्डी, तुझं काय काम आहे त्या कबाबमध्ये हड्डीमध्ये, तू नको जाऊस, असंही आता सांगितलं जातं. मग आता सगळेच जण तुमच्यासारखे कुसके नसतात, हा कुठे चालला आहे आता. मग ईश्वरी सांगत असते की तुम्ही व्हा पुढे, तोपर्यंत मी येते, कारण तिने आता आकाशला तोपर्यंत नाश्ता वगैरे घेऊन नमूकडे पाठवून दिलेलं असतं. नमूलासुद्धा रेडीमेड नाश्ता आता ईश्वरीच्या हातचा भेटणार असतो. इकडे ईश्वरी आकाशला कुजबुज करत बोलत असते. आकाश निघून जातो तेव्हाच ना हा एवढा घाईत कुठे गेला, तो तुमच्यासारखा कुसका नाही आहे, त्याला काहीतरी वाटतं, तो रोमॅन्टिक आहे, तो ना त्याच्या होणाऱ्या बायकोसाठी गेला आहे, असंही आता बोललं जातं. मग आता तुला काय म्हणायचं आहे, मी कुसका आहे. मग ईश्वरी म्हणते, मी तुमचं नाव घेतलं आहे का, मी म्हटलं तुमच्यासारखा कुसका नाही आहे तो, मग ह्याच्यामध्ये तू मलाच घेतलं आहेस ना. हो हो,
कळतंय ना. मग आता ईश्वरीलाकडे अर्णव बघत असतो आणि ईश्वरीचं म्हणणं असतं की आकाश खरंच खूप जास्त रोमॅन्टिक आहे आणि म्हणूनच तर ताईला आवडतो आणि म्हणून तर ताईचं त्याच्याशिवाय काही करमत नाही. आताही बघितलं का, घरात कोण नाही आहे म्हणून आकाश भाऊजींना केवढी घाई झाली नम्रताला भेटायची, नाही तर तुम्ही. मग ईश्वरीने आता अर्णवला अनरोमॅन्टिक बोललेलं असतं आणि त्याचाच कुठेतरी ना त्याला आता राग येत असतो. मग तो ईश्वरीकडे बघत असतो आणि ईश्वरीला म्हणतो की काय, तू मला मला अनरोमॅन्टिक म्हणते, मी सुद्धा रोमॅन्टिक आहेच हां. असं बोलून तो ईश्वरीला हळूच आपल्या जवळ ओढतो. ईश्वरी तर आता अर्णवच्या डोळ्यात डोळे घालून बघत असते. तिच्या जराही आता पापण्याही हलत नसतात. तर अर्णवसुद्धा आता सगळ्या काही मर्यादा विसरून ईश्वरीच्या जवळ जातो आणि आता अखेरीस त्याचं जे प्रेम असतं ते प्रेम त्याच्या डोळ्यांमध्ये सामावून गेलेलं असतं आणि त्यामुळेच तो म्हणतो की आमच्यात ह्याला रोमॅन्स म्हणतात. आता वाटलं का मी रोमॅन्टिक आहे ते, असं देखील हळूच अर्णव ईश्वरीच्या कानात म्हणत असतो. अर्णव एवढा रोमॅन्टिक झाला आहे हे बघूनच ना ईश्वरीच्या अंगावर शहारे आलेले असतात. ईश्वरीला समजत नसतं की काय बोलावं ते आणि म्हणूनच ना ईश्वरी जे आहे ती हळूच का होईना त्याच्यापासून लांब व्हायचा प्रयत्न करत असते. पण अर्णव अजूनच तिला आपल्या बाजूनं जवळ खेचत असतो आणि मग दोघंही जणं एकमेकांच्या एवढ्या जवळ येतात ना की दोघांच्याही श्वासांचे आवाज एकमेकांना अगदीच ना जवळून ऐकू येत असतात. एवढ्या जवळ ते दोघंही जण आलेले असतात. अर्णवने ईश्वरीच्या खांद्याला सुद्धा धरलेलं असतं. दोघांचेही चेहरे अगदी समोरासमोर असतात. तेच ना आता ईश्वरी एकदमच लाजून लाल होते, कारण अर्णव आणि ती पहिल्यांदाच इतक्या जवळ आले होते. कधी कधी त्यांची एवढी जवळीक झालीच नव्हती आणि एवढं सगळं होत असतानाच ना इकडे ती लाजून ना तिकडनं निघून जाते. ईश्वरी जशी लाजून तिकडनं निघून जाते ना तसं आता अर्णव तर पाहतच राहतो. अर्णवचं काही आता लक्षच नसतं. अर्णव आता म्हणत असतो की आता हिला खरा रोमांस माझा कळलाच असेल. ईश्वरी ही लाजते आणि लगेच किचनमध्ये जायला निघते. तर दुसरीकडे मात्र आता नमुना आकाशचीच वाट बघत असते. आकाश आल्या आल्या ती खूपच जास्त खुश असते. आकाशला म्हणते की तुमचीच मी वाट बघत होते आणि हे काय आणलं आहे, हे ना तुझ्यासाठी स्पेशल नाश्ता आणला आहे, ईश्वरीने दिला आहे, असंही आता तो बोलत असतो. तर दाराच्या बाहेर उभं राहून या दोघांनाही एकत्रच आता पाहायची हिंमत ना या शुभंकरमध्ये नसते. शुभंकर घर सोडून जरी गेलेला असला ना तरीसुद्धा ना तो पूर्णपणे गेलेला नसतो. तो तिथेच थांबलेला असतो आणि तेव्हाच तो आता बाहेर उभं राहून या दोघांनाही एकत्र बघत असतो. आता आकाश जसा येतो तसा त्याचा रोमांस सुरू होतो. तो बिलकुलही ना आता लांब होत नसतो नमूपासून. नमू उलट म्हणत असते की हे काय करताय तुम्ही, काय करताय हे, नका नका. पण इथे कुठे ऐकतोय, तो ऐकायला काही तयार नसतो. शुभंकर मात्र आता त्या दोघांनाही बघत असतो. या दोघांचं काय चाललंय हे लांबूनच तो बघत असताना इकडे नम्रता आणि आकाश एकमेकांच्या जवळ आलेले असतात. नम्रताही खूप जास्त खुश असते. आता आकाश आणि नम्रताचाही रोमांस रंगलेला असतानाच नम्रता आकाशपासून लांब होण्यासाठी आकाशला सांगत असते की मला ना इशूने तिकीट्स काढायला सांगितलेत. तिने मला म्हटलं आहे मूवीला जायचं आहे, मग त्या तिकीट्सही काढायचे आहेत, व्हा जरा लांब. आणि असं बोलून ती आता आकाशला जोरात ढकलते. आकाश बेडवर पडतो. त्याबरोबर आता नमू जाणार तेच आकाशने पुन्हा तिचा हात धरलेला असतो आणि तिला आपल्याकडे ओढलेलं असतं. तेव्हाच ना तो तिला म्हणत असतो की नाही, ते काय आहे ना की तिकीट तर काढायचे आहेत पण अजून इशूला यायला वेळ आहे. तोपर्यंत तो जो टाईम आहे ना तो फक्त आपला आहे. आपणच दोघं एकत्र हा टाईम घालवायचा. दोघांनी मग एका ग्लासमध्ये ज्यूस घेतलेला असतो आणि स्ट्रॉने ते दोघंही जणं पीत असतात. तर नमू त्यावेळेला ना आकाशच्या मांडीवर बसलेली असते. हे सगळं बघून आता खूपच जास्त राग ना इथे असणाऱ्या या शुभंकरला येत असतो, कारण ह्यांचा रोमांस जो आहे तो हळूहळू का होईना वाढतच चाललेला असतो. आणि हा रोमांस जेव्हा वाढत चालला आहे हे दिसतं तेव्हा मात्र त्याचा राग अनावर होतो. इकडे आता
आता मुद्दामून ना आकाशची मजा घेत असते. आकाशची मजा घेत असतानाच ना आकाशला ती बोलत असते की काय झालं. मग आकाश म्हणतो की काही नाही. आकाशला आता फक्त नमूच्या जवळ यायचे बहानेच हवे असतात. असे ना तसे तो आता नमूच्या जवळ येतो. नमूच्या अगदीच जवळ आल्याबरोबर ना काही केल्या तो ऐकणार नसतो. नम्रतालाही माहिती असतं. नम्रता त्याला हळूहळू का होईना लांब करण्याचा प्रयत्न करत असते. पण आता नम्रताला तो लांब काही जाऊ देत नाही. तर इकडे आता या शुभंकरने ठरवलेलं होतं या आकाशला कायमचं संपवायचं. तेव्हाच तर जाऊन नमू माझी होईल. कारण नमूवर मी लहानपणापासून प्रेम करतो. आता तोंडाला काळा फडका लावून तो थेट ना घरात शिरतो. ह्या दोघांचा रोमांस सुरू असताना यांनी काही रूमचा दरवाजाही लावला नाही आहे का. डायरेक्टच तो आतमध्ये येतो आणि तो आता चाकू दाखवू लागतो. त्याबरोबर आकाश आणि नम्रता घाबरतात आणि तेव्हाच ते त्याला विचारतात की तू कोण. तर दुसरीकडे ईश्वरी आता अर्णवला कामावर जाण्यासाठी डब्बा तिला भरायचा असतो आणि म्हणूनच ती डब्बा वगैरे पॅक करायचा प्रयत्न करत असते. पण डबे काही तिच्याने उघडत नसतात. कारण तिचा एकच हात तिच्याकडे असतो आणि एका हाताने लागलेलं असतं. त्यामुळे जमत नसतं. मग डबा उघडत नसतो म्हणून तिची धांदल उडालेली असते. तेच अर्णव हे सगळं काही लांबून पाहतो. अर्णव जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बघतो तेव्हा अर्णवच्या लक्षात येतं की काहीतरी गडबड आहे. हिला आता नाही येते वाटतं ओपन करता. मग आता तो स्वतः जातो आणि स्वतः जाऊन तिला आता मदत करू लागतो. तेव्हाच ना ती म्हणत असते की थँक गॉड आलात तुम्ही. मग आता अर्णव तिला ते डबे ओपन करून द्यायला मदत करतो. मग अर्णवने एका फटक्यात ईश्वरीच्या हातातनं तो डब्बा काढून घेतलेला असतो आणि तिला उघडून दिलेला असतो. तेव्हा जाऊन जेव्हा आता तो डबा उघडला जातो ना तेव्हा ईश्वरीला डबा भरणं शक्य होणार असतं. ईश्वरी तर अर्णवकडे पाहत राहते. ऐन वेळेला बरोबर मदतीला तो दरवेळी तिला धावत येत असतो. त्यामुळे तिच्यासाठी ना हे अगदीच ना एकदम भारी असतं. तर दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की आता फॉईल पेपरसुद्धा हवा असतो आणि त्यासाठी ती वरचं कपाटही जोरात खोलायचा प्रयत्न करते. पण ते कपाट काही केल्या उघडलं जात नसतं. कारण तिचा एकच हात त्याला लागत होता ना. मग अर्णवने त्यावेळेलासुद्धा तिला मदत केलेली होती ते कपाट उघडून द्यायला. तेव्हासुद्धा तो तिच्या जवळ आला होता आणि त्याच वेळेला तिने जेव्हा त्या रोलरमधला तो कापायला घेतला होता ना तेव्हासुद्धा ते तिला कापता येत नव्हतं. पण त्यामध्ये सुद्धा अर्णवने तिला मदत केलेली होती. अर्णवने आता तो फॉईल पेपर डब्यातही ठेवला होता आणि त्यानंतर त्यात ईश्वरीने पूर्ण चपात्या वगैरे भरून दिलेल्या होत्या. तो डब्बा प्रॉपर ईश्वरी वगैरे भरते आणि त्याच वेळेला ईश्वरीच्या हाताला कुठेतरी छोटासा चटका लागतो. अर्णव लगेच तिचा हात बघू लागतो. हात तिचा सावरतो. कारण ईश्वरीसाठी आता अर्णवना काही करायला तयार होता. अर्णव आता इथे तिथे तिच्या मागेच फिरत असतो. तिला आता चटका लागला हे बघितल्यानंतर त्याने लगेच ना तिचा हात आपल्या तोंडात धरलेला असतो. ईश्वरीला हे सगळं काही एकदमच वेगळंच वाटत होतं. ईश्वरीच्या अंगावर आता गुजबम्स येत होते. कारण तिला या सगळ्या काही गोष्टी हव्याशा वाटत होत्या आणि सगळं काही तसंच घडत होतं आणि त्यामुळेच ना ती खूप जास्त खुश होती. आणि तिला आता जराही ना अर्णवपासून लांब जायचं नव्हतं. आणि अर्णवसुद्धा आता ज्या काही गोष्टींमुळे तिच्या जवळ आलेला होता ना आणि त्या सगळ्यामुळे ईश्वरी भारावून गेलेली असते अर्णवला एवढं रोमॅन्टिक झालेलं बघून. त्यानंतर आता अर्णवने हळूच का होईना लांब गेलेला असतो. तेव्हा ईश्वरी इथे विचार करू लागते की हा भडकूचंद आज इतका क्यूटसा का वागतोय. हाही प्रश्न तिच्या मनामध्ये येऊ लागलेला असतो. कारण हळूच तिचे केस मागे घेणं त्याचसोबत तिला मदत करणं आणि सगळ्या काही गोष्टींसाठी प्रत्येक ठिकाणी तिच्यासाठी येणं या सगळ्या गोष्टी ईश्वरीला आवडशा होत होत्या आणि म्हणूनच ती अर्णवकडे बघत असते. आणि तेव्हाच ना इकडे आता जोरात कुकरची शिट्टी वाजते. त्याबरोबर दोघंही जण भानावर येतात. पण ईश्वरीला आजचा अर्णवचं हे सगळं ना आवडलेलं असतं. कारण अर्णव तिच्या खूपच जास्त जवळ आलेला होता. तर पुढील भागांमध्ये पाहायला मिळतं की इथे ईश्वरीला वल्लरी भडकवत असते. पण ईश्वरीने आता तिच्या बहिणीबद्दल म्हणजेच नम्रताबद्दल सांगितलेलं असतं की माझी नमू आहे ना एवढी काही हट्टी नाही आहे. मग पण तेवढ्यातच दारात ना नमू आणि आकाश लग्न करून येतात. तर ईश्वरी म्हणते याची काय घाई होती. त्यावर आता नमू तिला म्हणते मग काय राजेश शेळकेंच्या प्रॉपर्टीवर फक्त तुझाच हात आहे का. ह्या घरात तुलाच सून म्हणून वावरायचं आहे का. मी सुद्धा या घरची सून आहे. पण
मुळात आकाश जो आहे तो राजश्री आहेच नाही. मग या सगळ्यावर नम्रताचा हक्क येतोच कुठून? मग आता वल्लरी म्हणते, तू तर म्हणत होतीस ना तुझी बहीण कशी आहे ते. मग आता आता कळत नाही आहे का तुझ्या बहिणीचं खरं रूप? आता एवढं सगळं जेव्हा नमू बोलते तेव्हा ईश्वरीला धक्का बसतो. ईश्वरी तर आता नमूकडे पाहतच राहते. सगळ्या प्रसंगात अर्णवने ईश्वरीला सावरून घेतलेलं असतं. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.